चालू हंगामात तिसऱ्यांदा सोलापूरच्या कमाल तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून शहर अक्षरशः होरपळून निघत आहे। राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच सोलापूरनं आपला तडाखा दाखवण्यास सुरुवात केली आहे। चालू हंगामात तिसऱ्यांदा सोलापूरच्या कमाल तापमानानं 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून शहर अक्षरशः होरपळून निघत आहे। वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच वातावरणातील बदलांमुळे आता पावसाचे संकेतही मिळत आहेत। हवामान विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार सोलापूरचं तापमान सरासरीच्या वर सरकलं आहे। कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस, किमान तापमान 23.1 अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता 28%। दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिक उन्हापासून वाचवण्यासाठी टोपी, रुमाल आणि सनग्लासेसचा आधार घेत आहेत। आर्द्रता 28% खाली आल्यानं कोरड्या उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे। भीषण उष्णतेच्या लाटेसोबतच अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते वाढत्या तापमानामुळे स्थानिक पातळीवर क्युम्युलोनिंबस ढगांची निर्मिती होऊन दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळू शकतात। उन्हाचा कडाका वाढल्यानंतर वातावरणात होणारा हा बदल पिकांसाठी चिंतेचा विषय असला तरी काही काळ उष्णतेपासून दिलासा देणारा ठरू शकतो। वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे। प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे की भरपूर पाणी प्या, तहान नसली तरीही दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या, दुपारी बाहेर पडणं टाळा, सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शक्यतो उन्हात जाणं टाळावं। ताक, लिंबू सरबत आणि नारळ पाण्याचा आहारात समावेश करा। जर पावसाच्या सरी आल्या तर झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभं राहू नका। वीज पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। सोलापूरकर सध्या एका बाजूला कडक ऊन आणि दुसऱ्या बाजूला पावसाची प्रतीक्षा अशा दुहेरी कात्रीत अडकले आहेत। येत्या 48 तासात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।